नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 29 नोव्हेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि चैतन्य रविराजकडे गेलेले असतात. अर्जुन रविराजला सगळं खबरदार देतच की कसं महिपतला ती चिठ्ठी मिळाली आणि तो प्रचंड घाबरला. रविराज म्हणतो, मग आज काय केलं तुम्ही? मग अर्जुन डिटेलमध्ये सगळं सांगतो त्याला. इकडे आपल्याला दाखवतात की महिपत आणि नागराज तन्वीला गुंडांसोबत एका खड्ड्याजवळ घेऊन येतात. तन्वी जाम घाबरते आणि म्हणते, मी काय केलंय? मला कशाला असं वागवताय तुम्ही? मला नका टाकू ह्याच्यामध्ये. मी मरणार नाही. प्लीज, प्लीज, प्लीज. महिपत म्हणतो, आता कळेलच तुला तू काय केलंयस ते. आणि तिला त्या खड्ड्यात ढकलून देतात. तन्वी म्हणते, "हो, मी काय केलंय? मला का अशी वागणूक मिळतेय?" तन्वी आत पडून खूप घाबरते. महिपत एक गन घेऊन येतो आणि तिला म्हणतो, "आता तुला सांग कसं मरायचंय? गोळी घालून मारू की तुला जिवंत गाडू?" तर मी म्हणतो, "काय बोलताय तुम्ही? मी काय केलंय? प्लीज मला काढा ह्याच्यातून. मला नाही मरायचंय." नागराज म्हणतो, "मग कशाला धमक्या दिल्यास महिपतला इतके दिवस?" तर मी म्हणते, "कसल्या धमक्या? मी काही नाही केलंय हो." महिपत काय ऐकत नाही आणि त्याच्या माणसांना सांगून माती आत पुरायला सांगतो. चैतन्य म्हणतो, "त्या बाबूचा फोटो बघून महिपतची घाबरगुंडी उडाली असेल." अर्जुन म्हणतो, "खरंच खूप घाबरला होता." आणि बाबूचा फोटो दाखवण्याची आयडिया कोणाची होती माहितीये का? माझ्या बायकोची. रविराज खूप तिची तारीफ करतो. इकडे आपल्याला दाखवतात की महिपतने तन्वीला पूर्णपणे काढलेलं असतं. फक्त तिचं डोकं तो वर ठेवतो आणि म्हणतो, "आता नाकातोंडात वाळू गेली ना, आता सांग मला." तन्वी म्हणते, "काय सांगू तुम्हाला?" महिपत म्हणतो, "कशाला मग बाबूचा फोटो तिकडे लावलास?" तन्वी म्हणते, "कोण बाबू? काय बोलताय? मला काही कळत नाहीये." तन्वी म्हणते, "मला मारून टाका." आणि हसायला लागतं जोरजोरात. महिपत म्हणतो, "काय पागल-बिगल झाली का तू?" ती म्हणते, "तुम्ही मारून टाका. कारण मी मेल्यानंतर सुद्धा तुला धमकीचे फोन येतीलच. कारण मी ते फोन करतच नाहीये तुम्हाला." तन्वी म्हणते, "जर मला इथून बाहेर काढलं तर तुम्हाला मी मदत करू शकते शोधायला की कोण धमक्या देतंय." नागराज म्हणतो, "सांग मग कोण धमक्या देतंय?" तन्वी म्हणते, "मला कन्फर्म माहिती नाहीये, पण मला असं वाटतं की अर्जुन आणि सायली तुम्हाला धमक्या देतात." इकडे आपल्याला दाखवतात की साक्षी फोनवरती एका माणसाला विचारत असते, की "इतका वेळ लागतो फोनचं लोकेशन कळायला? किती वेळ लागणार आहे सांग मला? आणि किती पैसे हवेत ते ताबडतोब सांग, मी लगेच तुला पाठवते. मला आत्ताच्या आत्ता त्या फोनचं लोकेशन पाहिजे." महिपत म्हणतो, "अरे पण आश्रम केस संपलीये, सगळं झालंय, माझी पोरगी वारली, आता काय?" तन्वी म्हणते, "ते अर्ध्या मेंदूला हळूहळू सगळं आठवायला लागलंय. कशावरून त्यांना नाही कळलंय. आणि ते हल्ली दोघं जण गुपचूप काहीतरी प्लॅनिंग करतात, घरी नसतात बराच वेळ." साक्षीला लगेच लोकेशन सापडतं. तेवढ्यात दरवाजावर नॉक येतो आणि सचिन दारात उभा असतो आणि म्हणतो, "हॅलो ब्युटिफुल." रविराज इकडे सांगतो, "अर्जुन आणि सायली आता अशी गोष्ट करायला लागेल जी महिपतच्या वरमी बसे." कारण चैतन्य म्हणतो की मी महिपतला जवळून बघितलंय, सहजासहजी घाबरणारा तो माणूस नाहीये. इकडे महिपत नागराजला म्हणतो की ती अर्धमेंदू काय करते आणि काय आठवते हे तुमच्या लक्षात कसं नाही आलं? नागराज म्हणतो, "आता मी एक काम करू शकतो, मी तिला थोडं कन्फ्यूज करू शकतो काहीतरी वेगळ्या गोष्टी सांगून. हे शक्य नाही आता तिला पूर्णपणे दबून टाकणं." महिपत म्हणतो, "जे काय जमतंय ते करा." मग महिपत तन्वीला बाहेर काढायला सांगतो. तन्वी म्हणते, "जे काय सुभेदार घरात चाललंय ते मी सगळं तुम्हाला सांगेन, रिपोर्टिंग करेन तुम्हाला." प्रतिमा चहा घेत बसलेली असते. तिला कन्फ्यूज करायला काय-काय गोष्टी सांगतो, की "बहिणी तुला आठवतंय का तू माझ्यासाठी नेहमी आसामवरून चहा मागवायचीस? ती तुझी मैत्रीण कोण होती तुझ्या लक्षात आहे का? नाव आठवतंय का? सांग ना, सांग ना, आठवतंय का? आणि मी तुला एक गिफ्ट देणार आहे. तुला पहिला मी कोणतं गिफ्ट दिलेलं ते आठवतंय का? सांग ना, बघ ना." तेवढ्यात तिथे सुमन येते आणि ती विचार करते, हे अचानक वहिनींशी एवढं गोड-गोड का बोलतायत? ह्यांना नक्कीच काहीतरी माहिती हवी असणार आणि ती जाऊन तो महिपतला पोहोचवणार आहेत ते. इकडे रविराज अर्जुनला म्हणतो, की "आपण गुन्हेगाराकडून गुन्हा वधवून घेण्यासाठी काही ट्रिक्स वापरतो." अर्जुन म्हणाला, "हो, त्यातली एक सर्वात ट्रिक चांगली आहे, ती म्हणजे गुन्हा घडलेल्या ठिकाणी गुन्हेगाराला घेऊन जायचं आणि तो काही ना काहीतरी बोलून जातोच." सायली म्हणते, "म्हणजे आपण महिपतला ॲक्सिडेंटच्या ठिकाणी घेऊन जायचं." करेक्ट. इकडे नागराज प्रतिमाशी बोलून-बोलून काय-काय कन्फ्युजन क्रिएट करत असतो. सुमन त्याला मध्ये-मध्ये टोकायचा खूप प्रयत्न करते. मग नागराज म्हणतो, "तुला मी चेन दिलेली आठवते का? सोन्याची चेन?" प्रतिमा म्हणते, "मला ती चेन नाही आठवते, पण मला हे मात्र आठवतंय, की पूर्णाजीने अर्जुनला चेन दिली होती आणि ती चेन त्याने तन्वीकडे दिली." नागराज म्हणतो, "म्हणजे हिला ॲक्सिडेंटचं सगळं आठवतंय का? अरे बापरे!" चैतन्य रविराजला म्हणतो, "आपण सत्यापर्यंत नक्कीच पोहोचू आणि महिपतचा तुमच्या ॲक्सिडेंटशी काय संबंध आहे हे आपण शोधून काढूच." मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात, सायली अर्जुनला म्हणते,
की महिपतला जरी आपण अपघाताच्या ठिकाणी नेलं तरी त्याला धक्का कसा देऊ शकतो? तर ज्या व्यक्तीला त्याने सर्वात जास्त नुकसान पोहोचवलंय त्या व्यक्तीचं त्या अपघाताच्या ठिकाणी असणं. म्हणजेच प्रतिमा आत्यांना त्या अपघाताच्या ठिकाणी नेणं. अर्जुन म्हणतो, हे कसं शक्य आहे? मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटलाय कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.